अतिशय उपयुक्त किचन टिप्स। नंबर 1, तुमचे डोळे कायम निरोगी ठेवण्यासाठी गाजर, हिरव्या भाज्या, आवळा आणि द्राक्ष यांचा आहारात समावेश करावा। नंबर 2, बटाटे झटपट उकडण्यासाठी पाण्यात चिमूटभर हळद घालावी। नंबर 3, इडली डोश्याचे पीठ जास्त आंबट झाले असेल तर त्यात थोडेसे नारळाचे दूध घालावे, यामुळे पिठाचा आंबटपणा थोडा कमी होईल। नंबर 4, उकडीचे मोदक बनवताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ आणि साखर घालावी, यामुळे मोदकाला छान चकाकी येते। नंबर 5, दुधी भोपळा सुकवून खोबरेल तेलामध्ये उकळवून घ्यावा व हे तेल गाळून बाटलीत भरून ठेवा। या तेलाने मसाज केल्याने पांढरे केस काळे होऊ लागतात। नंबर 6, ज्या लोकांना मूळव्याधाचा त्रास आहे त्यांनी गुळाचे सरबत बनवून प्यावे, आराम पडेल। नंबर 7, रोज रात्री झोपण्यापूर्वी 4 ते 5 बदाम खाल्ल्याने चेहऱ्यावरील तेज वाढून त्वचा चमकदार आणि स्वच्छ राहते। नंबर 8, रात्री झोप येत नसेल तर दुधात किंचित जायफळ पूड घालून प्यावे, गाढ झोप येते। नंबर 9, डाळ आणि पोळी एकत्र खाल्ल्याने व्यक्ती आजारांपासून दूर राहतो। नंबर 10, बाळंतिणीला दूध येण्यासाठी जिऱ्याची पूड लोण्याबरोबर खाण्यास द्यावी। नंबर 11, जास्त राग आणि चिडचिड करणाऱ्या व्यक्तींचा मेंदू कमजोर होतो। नंबर 12, कच्च्या हळदीबरोबर दूध पिल्याने हाडे दुखण्याची थांबतात। नंबर 13, मेंदू तीक्ष्ण करण्यासाठी रात्री झोपताना पायाला व तळव्यांना तेलाने मसाज करा। नंबर 14, शिजवलेला भात फ्रीजमध्ये ठेवून खूप दिवस वापरू नये, त्यामुळे पोटदुखी व जुलाब होऊ शकतात। नंबर 15, कोमट पाणी पिणाऱ्या व्यक्तीचे हृदयाचे वाल्व कधीच बंद होत नाहीत। नंबर 16, तुमचे डोळे कायम निरोगी ठेवण्यासाठी गाजर, हिरव्या भाज्या, आवळा आणि द्राक्ष यांचा आहारात समावेश करावा। नंबर 17, एखाद्या व्यक्तीला फिट आल्यास सर्वप्रथम कांद्याचा दर्प हुंगायला द्यावा। नंबर 18, चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी दह्यात मध मिसळून चेहऱ्यावर लावा। नंबर 19, लठ्ठ होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे वेळेवर नाश्ता न करणे। वजन कमी करायचे असेल तर चुकूनही सकाळचा नाश्ता चुकवू नका। नंबर 20, केस मजबूत आणि लांब करण्यासाठी रोज दुपारी जेवणासोबत ताक प्यावे। मंडळी, व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा। धन्यवाद।